त्यामुळे तो ट्रक जरी मागे पुढे चालत असला तरी त्याला कोणाची भीती वाटत नव्हती. पण आज अक्षरशः त्या ट्रकचा आवाज बदलला. त्या ट्रकचा आवाज बदलला कारण की तो ट्रक अनियंत्रित झाल्यासारखा पुढे येऊ लागला. सुरुवातीला सगळ्यात आधी तर हा ट्रक जो आला तर तो ट्रक पुढे पुढे आल्यानंतर त्याने वारकऱ्यांच्या टेम्पोला आणि 20 वारकऱ्यांना त्या ठिकाणी तिथे धडक दिली. आता कार आणि ट्रकच्या धडकेनंतर वारीत एक मोठी पळापळ आणि गोंधळ निर्माण झाला. सगळ्यात पहिला दणका त्याने दिला ज्या वारकऱ्यांच्या टेम्पोला. आता त्या टेम्पो सोबत तिथे 20 वारकरी देखील होते आणि पाठीमागून जोरदार धडक बसल्यामुळे कोणाला काही कळलं नाही. आता अपघात तर तिथे घडला होता पण पुढील 10 मिनिटांमध्ये जे सत्याचं बाहेर येणार होतं त्याने सगळ्या देशामध्ये खळबळ उडणार होती. खरं तर तो जो ट्रक होता तो त्या टेम्पोला धडकला आणि अख्खा आनंदाचं वातावरण एका सेकंदात मोठ्या किंकाळ्यामध्ये बदललं. लोक रस्त्याच्या कडेला उड्या मारू लागले कारण की या अपघातात भीषण सांगली जो अपघात झाला तर सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकरी ज्या होत्या तर त्या या अपघाताच्या कचाट्यात सापडल्या होत्या. आता त्यांच्यामध्ये ह्या ज्या महिला होत्या ह्या कदाचित त्या फार पाठीमागे असल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी तिथे त्या गेल्या. पण त्यानंतर 15 ते 16 जे वारकरी होते जे देखील या महिलांसोबत तिथे होते तर त्यांची देखील परिस्थिती अत्यंत क्रिटिकल बनली होती. मग आता घटनास्थळी नेमकं काय वातावरण होतं. आता ही जी घटना होती ही घटना घडली खरी. इथे 3 महिला वारकरी आणि 15 ते 16 महिला वारकऱ्यांचा हा विषय इथे घडला. आता त्यानंतर सोशल मीडियावर अनेक कमेंट्सचा अनेक गोष्टींचा पूर आला कारण की एक प्रकारे वारीला लागलेलं गालबोट होतं. पण कारण आता उघडकीस येणार होतं जे कारण सगळ्यात भयानक होतं. आता अपघातानंतर जेजुरीच्या रस्त्यावर अत्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं. तोपर्यंत ही खबर पाठीमागे मुख्य वारीमध्ये गेली होती. आजूबाजूच्या वारकऱ्यांनी जेजुरीचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कसलाही विलंब न लावता बचाव कार्य सुरू केलं. जखमी वारकऱ्यांना तातडीनं नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांचं पथक उपचार करत होतं. बाहेर नातेवाईक आणि इतर वारकऱ्यांचा आक्रोश काळजाचा ठोका चुकवणारा. तिघांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक. त्यामुळे रुग्णालयातील वातावरणात प्रचंड तणाव. सासवड जेजुरी मार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता या बातमीकडे लागले होते की काय निघतंय. सोशल मीडियावर लोक विचारित होते की वारीची शिदा वाहून येणाऱ्या गेले अनेक वर्ष या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर कडून अशी कशी चूक झाली. तो ड्रायव्हर काय पिऊन चालवत होता का त्याचा काही तांत्रिक बिघाड झाला होता. तोपर्यंत आता पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं. इकडे उपचार सुरू, इकडे ड्रायव्हरची चौकशी सुरू झाली होती. पण पुढे ड्रायव्हर जे सांगणार होता त्याने सगळ्यांना हादरा बसणार होता. मग काय होता तो अपशकून की ज्यामुळे इतका हा दुर्दैवी प्रसंग घडला. आता सगळं सत्य त्या ठिकाणी बाहेर येणार होतं. अपघाताची भीषण संतप्त पाहून अक्षरशः काही लोकांनी सुरुवातीला ड्रायव्हरवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी ड्रायव्हरला गर्दीतून बाहेर काढलं. पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू झाली. तेव्हा ड्रायव्हरचं लायसन कागदपत्र तपासली तेव्हा हा ट्रक जो होता तो नांदेडचा होता. आणि स्फोटमध्ये माऊलींच्या वारीमध्ये एक अत्यंत वेदनादायी प्रसंग आज सकाळी घडला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवडमध्ये मुक्कामी होती. सासवडकरांनी माऊलीचं अभूतपूर्व स्वागत केलं. रात्री सर्व वारकरी पांडुरंगाच्या भजनात रमून शांततेत विश्रांती घेतली. पण आज सकाळी वारी सासवडवरून जेजुरीच्या दिशेनं निघणार होती. पण कुणी आयुष्यात कल्पना केली नसेल की हा धक्कादायक प्रसंग घडेल. पहा, नियम असा असतो की मुख्य पालखी सोहळा निघण्यापूर्वी काही वारकरी आणि दिंड्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेने थोडे लवकर निघतात. खरं तर 32 किलोमीटरचं अंतर होतं. सकाळी 6 वाजता सासवडून वारी निघाली होती. आता 32 किलोमीटरचं अंतर म्हणजे वारी संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान पोहोचणार होती. पण त्याआधीच काही वारकरी आणि काही वारकऱ्यांच्या गाड्या, काही वारकरी पुढे मुक्कामाच्या दिशेने थोडे लवकर निघतात. आणि आज सकाळी देखील असंच घडलं होतं. पण कोणाला माहिती नव्हतं की ज्या वाऱ्या आज पुढे गेल्या, ज्या दिंड्या पुढे गेल्यात की त्यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रसंग घडेल. पण सगळ्यात महत्वाचा धक्का तिथे बसणार होता जेव्हा ड्रायव्हर या अपघाताचं कारण सांगणार होता. खरं तर आज सकाळी सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील काही महिला आणि इतर वारकरी अत्यंत उत्साहाने टाळ मृदुंगाच्या गजरात जेजुरीकडे पाऊल टाकत होते. जेजुरी हे साक्षात खंडोबाचं स्थान असल्याने प्रत्येक वारकऱ्याला भंडाऱ्याची उधळण पाहायची होती. विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं होतं. सासवड ते जेजुरी या रस्त्यावर प्रशासनाने सुरक्षेसाठी एका बाजूने वारीचे मार्ग आणि एका बाजूने वाहने सोडण्याची व्यवस्था केली होती. अत्यंत शिस्तीमध्ये सगळं घडलं होतं. पण नियतीच्या मनात आज काहीतरी वेगळंच होतं. अत्यंत दुःखद असं घडणार होतं ज्याची कल्पना कोणाला नव्हती. पुढे घडणार होता तो ट्रकचा भयानक अपघात. पण त्याचं कारण जेव्हा ड्रायव्हर सांगणार होता त्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसणार होता. सकाळचे काही तास उलटले. वारी जेजुरीच्या अगदी जवळ आली होती. भोंगळे माळा परिसरात पोहोचली होती. वारकरी आनंदात विठ्ठल नामाचा गजर करत चालले होते. पण अचानक
वारीच्या मागच्या बाजूने येणारा मोठा ट्रक वेगाच्या मर्यादा ओलांडून चालकाचं नियंत्रण सुटल्यासारखा थेट चालत आला वारकऱ्यांच्या दिशेनं. आता तो जो ट्रक होता, सुरुवातीला ही दिंडी पुढे पुढे चालत होती. आता संख्या अतिशय कमी होती कारण की मुख्य दिंडी पाठीमागून येत होती. आता हा जो ट्रक होता हा बाहेरचा नव्हता. चक्क वारकऱ्यांचा जो शिदा असतो, त्यांचं सामान असतं, तर तोच वाहून नेणारा हा ट्रक नेहमी वारकऱ्यांच्या पुढे मागे चालणारा ट्रक होता. त्या मुलींच्या वारीमध्ये मोठा अपघात. सासवडवरून जेजुरीला निघालेली माऊलींची वारी, त्याने चालत असतानाच अचानक एक मोठा ट्रक वारीमध्ये घुसला. वारकरी पळू लागले, पण ट्रकचा वेग प्रचंड असल्यामुळे 3 मैलांचा जागीच अंत झाला. तर अनेक वारकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक बनली. खरं तर आषाढी वारीमध्ये अचानक घडलेला हा अपघात पाहून महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण खरा सगळ्यात मोठा धक्का जेव्हा बसला, जेव्हा ट्रकच्या ड्रायव्हरने सांगितलं या अपघातामागचं खरं कारण. 13 जुलैच्या सकाळी या अत्यंत वेदनादायी घटनेवर, ही घटना घडल्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियावर तीव्र दुःख व्यक्त केलं. पण जेव्हा या ट्रकच्या चालकाला पोलिसांनी खाली उतरवलं, त्याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली, तेव्हा या अपघाताचं त्यानं जे कारण सांगितलं ते ऐकून अख्ख्या महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. सगळ्यांना असं वाटत होतं की हा अपघात ड्रायव्हरच्या कोणत्या तरी चुकीमुळे किंवा दारू पिण्यामुळे किंवा गाडीतल्या बिघाडामुळे झाला असेल. पण तो ड्रायव्हर 70 वर्षाचा अनुभवी माणूस आणि त्याचा जो ट्रक होता तो ट्रक वारकऱ्यांच्या सामानाचाच होता. मग असं असताना देखील तो ड्रायव्हर ऐन सकाळी वारकऱ्यांच्या गर्दीत का घुसला? मग नेमकं काय घडलं होतं? ड्रायव्हरने नेमकं असं ते कोणतं कारण सांगितलं की ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे? पोलिसांसमोर त्याने काय तो धक्कादायक खुलासा केला की ज्यामुळे सगळे वारकरी हादरले? कोणता तो अशा अपशकुन घडला होता की ज्यामुळे हा अपघात घडला? काय आहे या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातामागचं खरं कारण? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष आणि सविस्तर. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ड्रायव्हरचं वय 70 वर्ष. 70 वर्षाचे आजोबा हे वारीमध्ये त्या ठिकाणी दरवर्षी सेवा द्यायचे. आता ते सांगू लागले, सगळ्यात आधी ते रडू लागले. ते म्हणाले की स्वतःही त्या ठिकाणी ते रडत होते. त्या ड्रायव्हरने सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, गेल्या 2 दिवसापासून मला ताप आला होता आणि ताप आल्यामुळे, आता ते म्हणाले ठीक आहे, ताप आला, मग पुढे काय झालं? तर त्यावेळेस ते म्हणू लागले की तापावर मात करण्यासाठी, तापासाठी मी काही कडक गोळ्या खाल्ल्या. मी एका मेडिकलमध्ये उतरलो आणि जास्त पावरच्या गोळ्या खाल्ल्या. आता या गोळ्या खाल्ल्या, गाडी चालवत असताना या तापांच्या गोळ्यांचा ओव्हरडोसमुळे आणि शरीरातील अशक्ततेमुळे माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, प्रचंड मोठी ग्लानी आली आणि ग्लानी आल्यामुळे ट्रकवरचा ताबा सुटला आणि पुढील 1 सेकंदात हा भीषण अनर्थ घडला. मग ही घटनेची माहिती होती. ड्रायव्हरचा वाईट हेतू नव्हता किंवा ड्रायव्हर पिलेला नव्हता किंवा गाडीत काही नव्हतं. फक्त तो तापामुळे त्याने कुठल्या तरी गोळ्या घेतल्या आणि गोळ्यामुळे त्याला भीषण ग्लानी आली आणि त्याच्या एका चुकीमुळे 3 निष्पाप महिला आणि अनेक वारकऱ्यांची गोष्ट त्या ठिकाणी झाली. तर हेच कारण त्याच्यामध्ये समोर आलेलं आहे. तर या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.